नमस्कार. कसे आहात? मजेत ही राहिलं पाहिजे ना. मित्रांनो, एक छोटंसं गाव होतं. त्या छोट्याशा गावामध्ये 2 लाकूडतोडे राहत होते. काय राहत होते? 2 लाकूडतोडे राहत होते. गरीब होते अगदी. दररोज जंगलात जायचे, लाकूड तोडायचे, मोडी बांधायचे, विकायचे आणि आलेल्या पैशातून आपला उदरनिर्वाह करायचे. मग त्याच्यात 1 नंबरचा जो लाकूडतोडा होता तो महिन्यातून फक्त 20च दिवस लाकडं तोडायचा आणि ती मोडी विकायचा आणि आपला उदरनिर्वाह करायचा. तरीसुद्धा जो 30 दिवस लाकडं तोडत होता तो महिन्याला 30,000 कमवत होता. आणि जो 2 नंबरचा होता, 2 दिवसानंतर सुट्टी घेत होता, तो महिन्याला 50,000 रुपये कमवत होता. तर असं कसं काय झालं असेल? कोण सांगू शकतं आपल्यापैकी? असं कसं झालं असेल? कोण सांगू शकतं? तो 1 दिवस सुट्टी घेतोय, 20च दिवस तो लाकडं तोडतोय, हा 30 दिवस लाकडं तोडतोय, तरीसुद्धा हा त्याच्यापेक्षा जास्त पैसा कमवतोय. असं का? काय म्हटलं? जास्त लाकडं तोडतो पण तरी तो सुट्टी घेतोय ना. सुट्टी घेतोय. असं का होत असेल? कोण सांगू शकतं आपल्यापैकी? नाही. मित्रांनो, तो जो 1 दिवस सुट्टी घेत होता तो काय करत होता? ज्या दिवशी त्याने सुट्टी घेतली त्या दिवशी आपल्या कुऱ्हाडीला धार लावत होता. धार लावल्यामुळे काय व्हायचं? तो जास्त लाकडं तोडायचा. धार लावल्यामुळे जास्त लाकडं तोडायचं आणि हा दररोज जे लाकडं तोडत होता हा कुऱ्हाडीला धार लावायचं विसरल्यामुळे याची कुऱ्हाड काय होणार? बोतट होत जाणार ना. बोतट होत गेली तर लाकडं कमी तुडणार. तर याच प्रकारे तात्पर्य असं आहे या गोष्टीचं की जर समजा आपण प्रशिक्षण घेतलं, कुठल्याही प्रकारचं कोणतंही आपण प्रशिक्षण घेतलं तर आपण नक्कीच जास्त कमवणार आणि प्रशिक्षण नाही घेतलं तर कमी कमवणार. तर तो ज्या पद्धतीने कुऱ्हाडीला धार लावत होता तसंच आपल्या बुद्धीलासुद्धा धार लावली पाहिजे ना, का नाही? बुद्धीलासुद्धा धार लावली गेली पाहिजे. मग ती कशाने लागेल? बघा, माझ्याकडे 10 लाख रुपये आहेत. माझी इच्छा झाली की मला 4 व्हीलर घ्यायची. मी गेलो शोरूममध्ये गेल्यानंतर तिथले जे काही सेल्समन होते त्यांची भेट घेतली, त्यांच्याबरोबर चर्चा केली. मला गाडी आवडली, कागदपत्र पूर्ण झालेत, पैशांचा व्यवहार पूर्ण झाला. त्यानंतर त्यांनी त्या गाडीची चावी माझ्या हातात पण दिली. पण काय अडचण ही होती की ती गाडी मला चालवताच येत नव्हती. तर काय होणार? ती गाडी मला चालवता येत नव्हती तर काय होणार? ॲक्सिडेंट होणार ना, का नाही होणार? मग ॲक्सिडेंट जर होऊ नये तर काय करावं लागणार? मला गाडी चालवायचं मला पहिले प्रशिक्षण घ्यावं लागेल. तसं मित्रांनो, आपण काही अगदी नवीन गोष्ट जर करायचं असेल ना तर आपल्याला प्रशिक्षण घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारे ह्या प्रशिक्षणासाठी आपण या ठिकाणी हजर झाले तर तुमचं सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मग आपण काय शिकणार आहोत? आपले जे काही लेक्चर आहेत, जे धडे आहेत ते काय आहेत? रेशीम उद्योग का करावा, उत्पन्नाचा स्रोत कसा वाढवायचा, वर्षभर उत्पन्न कसं मिळणार आहे हे याच्यातून शिकणार आहेत आपण. 25-30 दिवसात कीटकांचं चक्र पूर्ण होतो. दर महिन्याला याचा क्रॉप कसा घेता येणार आहे, त्या क्रॉपमध्ये आपण काय काय कामं करणार आहेत, कशी कामं करणार आहेत, कोणती तांत्रिक कामं करणार आहेत ते याच्यातून शिकणार आहोत. कमी जागेतून कसं सुरू करता येणार आहे, शेतकरी व भूमिहीनांसाठी रोजगाराची संधी कशी उपलब्ध होणार आहे हेही आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. महिलांसाठी घरबसल्या कामाची संधी कशी याच्यात तयार होणार आहे तेही आपण याच्यातून शिकणार आहोत. कमी भांडवली
कमी खर्चात कसा सुरू करता येणार आहे आपल्याला रेशीम उद्योग आणि आपल्याला उत्पन्न कसं मिळवता येणार आहेत ही आपण याच्यातून शिकणार आहोत. सरकारी अनुदानाच्या योजना काय काय आहेत, कशा कशा आहेत तेही आपण याच्यातून तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. विदेशी चलन मिळवणारा हा व्यवसाय कसा आहे, आयात निर्यात करणारा या व्यवसाय कसा आहे हेही आपण याच्यातून शिकणार आहोत. रासायनिक प्रदूषण कमी करण्यासाठी आपण सेंद्रिय शेती कशी वाढवणार आहोत तेही आपण याच्यातून डिटेल अगदी सविस्तर शिकणार आहोत. शाश्वत शेतीपूरक तुती लागवड मातीची सुपीकता कशी वाढवायची, रेशीम, मुगा रेशीम, टसर रेशीम आणि इरी रेशीम हे रेशमाचे 4 प्रकार कोणते कसे काय तेही आपण थोडक्यात याच्यात बघणार आहोत. आपली आज जमीन कशी झालेली आहे यांनी म्हटलं कडक झालेली आहे. तेच तुमचे पंजोबा माहीत नाही, पण आजोबांना जरी विचारलं असतं तर जमीन म्हणायचे पूर्वी लोणीसारखी जमीन असायची आणि आज ती जमीन कडक झालेली आहे. तर काय झालेलं आहे जमिनीमध्ये तेही आपण शिकणार आहोत. वेगवेगळे अनेक स्रोत काय आहेत तुतीमध्ये तेही शिकणार आहोत. तुतीची पाने कसे आहेत ते विक्री करून आपल्याला याच्यातून नफा मिळवता येतो का. त्यानंतर रेशीम कीटक संगोपन करून आपल्याला कोष उत्पादन करून नफा कसा मिळवता येणार आहे. कचऱ्यापासून त्याच्यात जो काही वेस्टेज मटेरियल निघणार आहे त्याच्यापासून आपल्याला काय फायदा होणार आहे ते शिकणार आहोत. कोष निर्मिती केल्यानंतर कोशांपासून धागा कसा काढायचा आहे आणि तो कसा आपण मार्केटमध्ये आणायचा आहे, कसा जास्त पैसा आपण मिळवायचा आहे तेही आपण शिकणार आहोत. इतर पारंपरिक पिकांच्या तुलनेत कमी पाण्यामध्ये आपण कसा आपला उद्योग वाढवणार आणि आपल्याला जास्त आपण पैसे मिळवणार हे आपण या ठिकाणी शिकणार आहोत. ग्रामीण बेरोजगारी कशी कमी होणार आहे हेही आपण याच्यातून शिकणार आहोत. बघा मित्रांनो, उद्योग कोणताही हा शहरात जातो, खेड्यात येतो का, पण हाही उद्योगच आहे, हाही खेड्यात आलेला आहे. प्रत्येकाला हा रोजंदारी मिळवून देणार आहे. ते कसं मिळवून देणार आहे तेही आपण याच्यात शिकणार आहोत. याला इतिहास काय आहे, रेशीम उद्योग काय आजच तयार झालेला आहे का, काय याला पूर्वकाळातील इतिहास आहे. थोडक्यात आपण इतिहासही बघणार आहोत. महाभारत रामायणमध्येही काय इतिहास मिळतो आहे, कसा इतिहास मिळतो आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. मुघल काळामध्ये याची कशी वस्त्र तयार केली जात होती, कशी ही वस्त्र बाहेर देशामध्ये पाठवली जात होती, ती कशी तयार होतात तेही आपण शिकणार आहोत. बंगालमध्ये रेशीम उत्पादनासाठी कसे कारखाने उत्पादन तयार झालेत आणि त्याचं उत्पादन कसं झालं हेही आपण थोडक्यात शिकणार आहोत. केंद्र व राज्य सरकारने रेशीम उद्योगासाठी योजना आखल्या, संशोधन केंद्र कसे तयार केलेत, प्रशिक्षण संस्था कुठं कुठं कशा कशा तयार केल्यात आणि याचा इतिहास भारतापर्यंत कसा पोचला आणि आपल्यापर्यंत कसा पोचला तेही आपण याच्यातून शिकणार आहोत. 1948 पासून रेशीम क्षेत्रासाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्यात आलं, ते काय आहे ते बघणार आहोत. सेंट्रल सिल्क बोर्ड केंद्रीय रेशीम मंडळाची स्थापना कधी झाली, त्याचं उद्दिष्ट काय होतं आणि ते आज काय काम करतं तेही आपण याच्यातून बघणार आहोत. याच्यात रेशीम उद्योगामध्ये भारताचा दर्जा किती आहे, तो कोणत्या पद्धतीचा आहे हे आपण इतर देशाच्या तुलनेत कसा आहे तेही बघणार आहोत. कर्नाटकामध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम हे प्रमुख राज्य आहेत रेशीम उत्पादन करणारे. पण महाराष्ट्र वगळता इतर जे 5 राज्य आहेत हे पारंपरिक राज्य आहेत. हे पारंपरिक राज्य कसे आहेत आणि आपलं अपारंपरिक राज्य असूनसुद्धा हे टॉपेस्ट कसं आहे याचाही आपण इतिहास बघणार आहोत. सुमारे 95 लाख लोक रेशीम उद्योगाशी संबंधित आहेत आपल्या देशामध्ये. ते काय आहे तेही आपण याचा एक थोडक्यात इतिहास बघणार आहोत. रेशमी वस्त्र, साड्या, ड्रेस मटेरियल, धागा, देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कशी मागणी आहे आणि आपल्याला कशी डिमांड होणार आहे हे आपण शिकणार आहोत. सरकारी योजना कोणत्या कोणत्या आहेत, मनरेगा आहे, MSME आहे, कृषी संलग्न योजना आहेत, राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत. थोडक्यात ई-कॉमर्स, वस्त्रोद्योग, नैसर्गिक मागणी, शाश्वत शेती पद्धतीमुळे रेशीम उद्योगाला कशी चालना मिळते आणि आपल्याला कसे आपल्या याच्यात संधी आहे हेही आपण याच्यातून शिकणार आहोत. मग व्यवसाय सुरू करायचं कसं नियोजन करायचं आहे, काय आपल्याला अंदाज लावायचा आहे, कसं आपण नियोजन करून नफा कमवायचा आहे हेही आपण याच्यातून शिकणार आहोत. त्यासाठी तुती लागवडीसाठी सिंचनयुक्त सुपीक जमीन कशी निवडणार आहेत, ते निवडीचे निकष कसे आहेत आणि आपल्याला चांगल्या क्वालिटीचं आपल्याला उत्पन्न कसं येणार आहे तेही शिकणार आहोत. उच्च उत्पादक वाणांची लागवड कशी करायची आहे आपण त्याचंही आपण या ठिकाणी थोडक्यात शिकणार आहोत.
संगोपनगृह कसं पाहिजे, तापमान आर्द्रता कशी असली पाहिजे, चॉकी खरेदी कशी केली पाहिजे, निरोगी अळ्या कशा राहतात याचाही आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. अळी संगोपनासाठी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब कसा करायचा आहे, जे शास्त्रोक्त पद्धतीने आपण संगोपन करून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न कसं ए ग्रेडचंच उत्पन्न मिळेल आणि चांगला भाव मिळेल हे आपण याच्यातून शिकणार आहोत. रेशीम संचालनालय किंवा अधिकृत संस्थेमार्फत प्रशिक्षण घेणे हे जे आज आपण या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, या प्रशिक्षणाचा उद्देश काय हे आपल्याला आपण एका गोष्टीमार्फत समजून घेतलेला आहे. मग त्याच्यात नोंदणी, परवाने वगैरे जे आहेत ते बँकेचे आपल्या ऑफिशियल गोष्टी ज्या आहेत तेही आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. याच्यात माती परीक्षण काय भाग आहे, माती परीक्षणामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे तेही आपण याच्यात बघणार आहेत. मातीचा pH किती पाहिजे, सेंद्रिय पदार्थ निचरा क्षमता कशी तपासली गेली पाहिजे तेही आपण थोडक्यात या ठिकाणी शिकणार आहोत. नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम याचे प्रमाण कसं समजेल आपल्याला आणि त्याच्यापासून आपल्या जमिनीची सुपीकता कशी वाढेल, जमिनीचा कर्ब कसा वाढेल हे आपण याच्यातून शिकणार आहोत. खारटपणा, क्षारता किंवा जड धातूंची उपस्थिती जर असेल तर आपण ते कशी कमी केली पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीची जमीन, सुपीक जमीन कशी तयार केली पाहिजे तेही शिकणार आहोत. खताचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, खत कोणतं दिलं पाहिजे आपल्या जमिनीला की जेणेकरून आपली जमीन सुपीक होईल, कडक होणार नाही आणि आपल्याला चांगला फायदा मिळवून देईल याचाही आपण अभ्यास करणार आहोत. तुतीच्या झाडांची वाढ आणि पानांचा दर्जा कसा चांगला राहील त्याचंही आपण या ठिकाणी ट्रेनिंगमध्ये शिकणार आहोत. पाण्याचा मातीची आर्द्रता क्षमता लक्षात घेऊन सिंचनाची व्यवस्था कशी करावी म्हणून आपण माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला काय फायदा होणार आहेत तेही याच्यात आपण बघणार आहोत. गाळ, चुनखडी, सेंद्रिय खत याचा वापर ठरवता येतं. असंतुलित पोषणामुळे होणारे रोग टाळता येतात. मातीचं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी मदत होते हे आपण माती परीक्षणमध्ये थोडक्यात पाहणार आहोत. नर्सरी व्यवस्थापनही आपण बघणार आहोत. जर समजा आपल्याकडे लागवड करायची असेल तर नर्सरीपासून आपण लागवड कशी करायची जेणेकरून आपल्याला क्रॉप लवकर येतील, तर त्याच्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे, स्थान निवड कशी करायची, मातीची तयारी कशी करायची, सेंद्रिय खताचा वापर कसा करायचा हे आपण या नर्सरीमध्ये पाहणार आहोत. उच्च दर्जाचे रोगमुक्त बियाणे कसे असतं, शिफारस केलेले बियाणे कोणत्या प्रकारचं असतं, योग्य खोली, अंतर, वेळेत लागवड या गोष्टीचाही आपण अभ्यास करणार आहोत. पाणी व्यवस्थापनाचाही आपण जमिनीनुसार, आपल्या जमिनीनुसार आपण काय काय बदल करणार, कोणता कोणता बदल करणार आणि आपल्याला जमीन कशी सुपीक मिळणार त्याचाही आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तण नियंत्रण कसं करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागणार तेही बघणार. खताचं व्यवस्थापन, सेंद्रिय खतं, रासायनिक खतं याचं आपण संतुलन कसं ठेवणार, कोणत्या प्रकारची खतं देणार आणि त्याच्यापासून चांगल्या क्वालिटीचा पाला कसा तयार होणार हे आपण या अभ्यास करणार आहोत. कीड नियंत्रण, या तुतीवरती कोणत्या प्रकारचे रोग येतात का, कोणते रोग येतात ते कसे आपण त्याच्यापासून रोग येऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे ही आपण याच्यात शिकणार आहोत. छाटणी केल्यानंतर रोपांना सावली म्हणजे आपल्याला नर्सरी रोपं जे आहेत ते सावलीत कशी तयार करता येतील, कोणत्या कोणत्या पद्धती आहेत नर्सरी तयार करण्याच्या, गादी वाफ्यावर कसं तयार करायचं, पिशवीमध्ये कसं तयार करायचं, मल्चिंगमध्ये कसं तयार करायचं, कोकोपीटमध्ये कसं तयार करायचं हे आपण थोडक्यात या ठिकाणी शिकणार आहोत. तुती लागवडीचं नियोजन कसं केलं पाहिजे तेही आपल्याला या ठिकाणी समजणार आहे. जमिनीची कशी निवड करायची, कोणत्या जमिनीची निवड करायची, pH किती असला पाहिजे, स्थानिक हवामानानुसार शिफारस केलेल्या बारमाही हंगामी प्रकारानुसार तुतीची कोणती निवड करायची तेही आपण वेगवेगळ्या व्हरायटी बघणार आहोत, त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत. खोल नांगरणी, कुळवणी, गवत, तण हे कसे आपण तयारी करायची आणि तयारी केल्यानुसार आपलं जमिनीपासून आपल्याला चांगलं सकस असा आणि उत्कृष्ट दर्जाचा, उत्कृष्ट क्वालिटीचा पाला कसा तयार होईल याचाही आपण अभ्यास करणार आहोत. खत व्यवस्थापन आपण बघणार आहोत. NPK काय आहे तेही बघणार आहोत. लागवडीचा हंगाम हा पावसाळी हंगाम आहे, जून ते सप्टेंबर. लागवडीच्या वेगवेगळ्या पद्धती बघणार आहोत आपण. या ठिकाणी जे दाखवलं आहे 5-3-2 त्या 8-4 कशी करायची, 4x4 कशी करायची, वेगवेगळ्या पद्धती कसे आहेत, त्याचे फायदे काय होणार आहेत तेही आपण या ठिकाणी बघणार आहोत. रोगमुक्त कलमे वापरायची आहेत, त्याच रोगमुक्त करण्यासाठी आपण काय प्रोसेस करायची, कोणते आपल्याला रसायन वापरायचं आहे, त्याच्यापासून आपल्याला कलम रोगमुक्त करायची आहेत ते आपण बघणार आहोत. पाण्याचं व्यवस्थापन, खत व्यवस्थापन नर्सरीसाठी, तणाचं नियोजन, छाटणी आकार
या सगळ्या बारीक गोष्टीचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तुझी लागवड करत असताना त्याचं कीड नियंत्रण मी करणार आहोत की जेणेकरून त्याच्यावर कोणत्या प्रकारचे रोग येतात त्याचाही अभ्यास करणार आहोत. कीटक संगोपनासाठी पाण्याची कधी तोडले पाहिजे, कधी वापर केला पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्या पाण्याचं कोशात रूपांतर होईल आणि आपल्याला काय मिळाला पाहिजे, पैसा मिळाला पाहिजे, हे आपण नियोजन करणार आहोत. हे कोणते कोणते रोग येतात ते सविस्तर आपण बघणार आहोत. कीटक संगोपन शेड कसं बांधकाम करायचं आहे, ते लांबी रुंदी कशी असली पाहिजे, कोणत्या जागेवर आपल्याला बांधायचं आहे, कसं असलं पाहिजे, नैसर्गिक हवा उजेड येईल याची रचना कशी करायची, त्यातलं तापमान आर्द्रता नियंत्रण राखण्यासाठी आपण काय काय सुविधा आतमध्ये केल्या पाहिजे की जेणेकरून आपल्याला रेशीम कीटक हे चांगल्या प्रकारे सुदृढ आणि निरोगी राहतील आणि चांगली वाढ होऊन चांगला कोष देतील हे बघणार आहोत. स्वच्छता व्यवस्था कशी केली पाहिजे, त्या शेडमध्ये आपण कोणत्या कोणत्या प्रकारची स्वच्छता काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून त्या अळ्यांना कोणत्या प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव जाणून येणार नाही त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत. फरशी कशी वापरायची आहे किंवा आपण कोबा कसा करायचा आहे ते आपण थोडक्यात शिकणार आहोत. रॅक व्यवस्था कशी करायची, आतमध्ये रॅकाची मांडणी कशी करायची, ते रॅकवरती आपण कोणत्या प्रकारे आळ्यांचं संगोपन करताना आपल्याला त्रास होणार नाही यासाठी आपण काय काळजी घ्यायची ते शिकणार आहोत. उंदीर सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी प्रतिबंधक उपाय काय आहेत ते आपण थोडक्यात बघणार आहोत. तुतीचे पाणी साठवण्यासाठी स्वतंत्र जागा कशी असली पाहिजे की जेणेकरून पाल्याची क्वालिटी ही कापून आणल्यानंतर स्टोअर केल्यावर आहे तशी त्या परिस्थितीमध्ये आपल्याला मिळेल ते शिकणार आहोत. कचऱ्याचं व्यवस्थापन करणार आहोत. आळ्यांचे विष्ठा निघणारे, आळ्यांचा कचरा निघणारे, त्याचं काय नियोजन करायचं, कसं नियोजन करायचं जेणेकरून त्याच्यापासूनही आपल्याला आपल्या शेतीसाठी काय फायदा होणार आहे तेही आपण शिकणार आहोत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे शेड निर्जंतुकीकरण करणं. हे शेड निर्जंतुकीकरण का करायचं आहे, कशासाठी करायचं आहे, कधी करायचं आहे, का म्हणून केलं गेलं की जेणेकरून आपल्याला आपला उद्योग सक्सेस होण्यासाठी आपल्याला मिळणारा क्रॉप हा चांगल्या प्रकारे मिळण्यासाठी आपण कसं निर्जंतुकीकरण करायचं आहे. त्यावेळेस आपण फरशी कशी साफ करायची, जाळी तपासणी कशी करायची, कीटक संगोपन जाळी योग्य स्थितीत आहे का, अस्त्राची फवारणी कधी करायची, अस्त्रच का फवारायचं आहे, ब्लिचिंग पावडर का वापरायचं आहे, किती प्रमाणामध्ये वापरायचं आहे, चुन्याची फवारणी कधी करायची आहे आणि चुन्याची फवारणीच का करायची आहे याचाही आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत.